तुम्ही सगळ्यांनी अनेक वर्ष इतकं छान काम केलंय. आम्हाला तुम्ही आमच्या घराचा भाग वाटता. इतक्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्यांना पाहिलंय. पण तरीही हा प्रश्न जेव्हापासून अमृता आणि बाकीचे कलावंत OTTवर काम करायला लागले तेव्हा पडतो की हिंदीत स्टार्स असतात, मराठीत ॲक्टर्स असतात. तुम्हाला जाणवतं का हे कधी? तुम्ही आम्हाला आमच्या घरातला भाग वाटता, आमच्यातले वाटता, आणि ते स्टारडम जरा वेगळं असतं. म्हणजे हे एक काय म्हणतात त्याला, OTT हे खरं तर ना फार मोठं रेव्होल्युशन आहे. त्यामुळं अनेक जणांना, म्हणजे आज आता आपण किती जणांना बघतो, नवाजुद्दीन आहे, जयदीप अहलावत, मनोज वाजपेयीपासून अनेक लोक आहेत, पासनं अमृता आणि आणखीन आपल्याकडे प्रिया, आणि बऱ्याच जणांना OTTमुळे बरीच चांगली संधी मिळाली, जी जर OTT नसतं तर मिळाली नसती. OTT नसतं तर अनेक कलाकारांना इतके चांगलं त्यांचं प्रदर्शन करता आलं नसतं. त्यामुळे आणि आता गंमत अशी की OTTचा प्रभाव एवढा आहे की जे काही सो कॉल्ड स्टार्स आहेत त्यांना सुद्धा उतरून OTTवर यावं लागतं. त्यामुळे इक्वलायझर आहे तो इक्वलायझर गेम झालेला आहे OTTचा, ज्याचा मला स्वतःला पण फायदा झाला आहे OTTवर काम करताना. आणि मराठी कलाकारांविषयी हिंदीमध्ये जेव्हा काम करतं प्रमाणाबाहेर रिस्पेक्ट असतो त्यांना आलेला, कारण आपल्याकडचे कलाकार सगळे तगडे आहेत, जबरदस्त कलाकार, एक से एक ॲक्टर्स आहेत आपल्याकडे. आणि हिंदीमध्ये काम करताना आपले लोक तयारीतच गेलेले असतात. स्क्रिप्ट त्यांना पाठ असतं, भूमिकेचं त्यांचं तयारी झाली